आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबई प्रदेशची आज सिल्वर ओक निवासस्थानी बैठक पार पडणार आहे। राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणाऱ्या या बैठकीमध्ये महाविकास आघाडीसोबत लढताना किती जागा मिळायला हव्यात याचा प्रस्ताव मुंबई अध्यक्ष राखी जाधव मांडणार आहेत। कार्यकर्त्यांकडून सध्या ठाकरे बंधूंसोबत आपण जायला हवं असं 2 दिवसांपूर्वी पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं। रविवारी महाविकास आघाडीसोबत पार पडणाऱ्या बैठकीपूर्वीची ही बैठक असल्यानं या बैठकीला विशेष महत्त्व आहे। निलेश बुधावले आपल्याला अधिक अपडेट देईल। निलेश, आजची बैठक का महत्त्वाची, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल? प्रज्ञा, 2017ला महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 नगरसेवक आले होते, त्यामुळे याच्यापेक्षा वाढवूनच जागा आपल्याला मिळायला हव्यात अशा पद्धतीची भूमिका राखी जाधव यांची आहे। किंबहुना कार्यकर्त्यांना देखील अशाच पद्धतीची भूमिका मांडलेली आहे आणि या संदर्भातला एक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे। साधारणपणे 22 जागा मुंबईमध्ये आपल्याला मिळायला हव्यात अशा पद्धतीचा प्रस्ताव घेऊन आज राखी जाधव शरद पवार यांची भेट घेतील। साधारणपणे 10 वाजता सिल्वर ओक निवासस्थानी ही बैठक होणार आहे, ज्याला संपूर्ण जिल्हाध्यक्ष देखील मुंबईचे असतील आणि अध्यक्ष देखील असतील। ही बैठक यासाठी महत्त्वाची कारण रविवारी महाविकास आघाडीची बैठक पार पडते। स्वतः प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या वतीनं महाविकास आघाडीतील घटक पक्षांना निमंत्रण देण्यात येणार आहेत। वायबी चव्हाण सेक्टर इथं ही बैठक पार पडणार आहे। या बैठकीपूर्वी पक्षांतर्गत ही बैठक पार पडते की किती जागा आपण लढल्या पाहिजेत आणि कोणकोणत्या त्या जागा असाव्यात या संदर्भातली चर्चा आज होईल। यासोबतच महाविकास आघाडीमध्ये इतर घटक पक्ष जर आले नाहीत, खास करून काँग्रेसचा विषय आहे, तर आपण पुढची रणनीती आपली काय असायला हवी या संदर्भात बरोबर आहे। आणि आज सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आजची बैठक महत्त्वाची मानली जाते। निलेश, बैठकीसंदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।